मोबाईल नाही भेटला म्हणून एका 16 वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मोबाईलचं जे व्यसन आहे, मोबाईलचं व्यसन इतक्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये आता पनपलेलं आहे, सांगण्याची गरज नाही. घराघरामधून कंप्लेंट्स येतात, घराघरामधून याचे वादविवाद होत आहेत. लक्षात घ्या, मोबाईलची जे व्यसन आहे, हे व्यसन हे जर तुम्ही याचा NIHचा रेशो जर तुम्ही चेक केला तर 17.7% झालेला आहे. 17.7%चा अर्थ किती गंभीर स्वरूपामध्ये. मी असं म्हणत नाही की फक्त विद्यार्थी, अगदी 25-27 वर्षाची मुलंसुद्धा या जाळ्याच्या या विळख्यामध्ये अडकलेली आहेत. आणि ही लत एवढी गंभीर आहे की लिटरली या रेशोमध्ये जर तुम्ही चेक केलं, सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये चेक केलं, तर जर समजा एखाद्याचा मोबाईल नाही सापडला, घरामध्ये समजा मोबाईल नाही सापडला, तर लिटरली एखाद्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे आपण मेलेलो आहोत अशी भावना, अशा फेजमध्ये बेसिकली ती व्यक्ती असते. आणि जर तो हरवला तर लिटरली तो व्यक्ती वेडेप्रमाणे, म्हणजे वेडसर होऊन जातो. तो मिळत नाही तोपर्यंत किंवा त्याच्यावरती काही त्याचा सुगावा लागत नाही तोपर्यंत, म्हणजे लिटरली एवढं झालेलं. आणि आपण बघतो मोठ्यातले मोठे लोकांना एवढी लत लागलेली की रात्री अपरात्रीसुद्धा ते मोबाईल्समध्ये रील पाहणं, आणि जर ती रील नाही बघितली तर त्यांना अस्वस्थ वाटणं, झोप न लागणं, अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी घडतात. लक्षात घ्या, याच्यावरती कुठलं औषध नाही आहे. मेडिकलमध्ये जर गेलात की बाबा मला एखादी गोळी द्या, मला खूप जास्त मोबाईलचं लत लागलेलं आहे, मला मोबाईल बघायची खूप इच्छा होती, मला एक गोळी द्या, असं होत नाही. यासाठी हिप्नोटिझम हा एकमेव सटीक उपाय आहे, ज्याच्यामध्ये ब्रेनची प्रोग्रामिंग केली जाते. ब्रेन प्रोग्रामिंग ही केल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या व्यसनापासून अगदी सहज मुक्त होऊ शकतो. या व्यसनातून आपल्या मुलाबाळांना, आणि जर तुम्ही स्वतः जर त्या लतमध्ये असाल तर तुम्हाला स्वतःला बाहेर काढण्याची जास्त वाट पाहू नका. कारण जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही या लतमध्ये अजून आतमध्ये गुंताल, तितकाच वेळ लागेल बाहेर काढायला. आणि देव ना करो की जे 16 वर्षाच्या मुलाने फक्त मोबाईल नाही दिला वडिलांनी आणि म्हणून आत्महत्या केली, फाशी घेऊन टाकली, ते कुठेच घडू नये. आत्ताच सावध व्हा, कारण मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे हे आत्ता आपण सांगू शकत नाही आहे. शिक्षणपेक्षासुद्धा जास्त मोबाईल त्यांना खूप प्यारा झालेला आहे, महत्त्वपूर्ण झालेला आहे. आत्ताच ही केस तुम्ही सुरू करा. मुलांना याच्यामध्ये हिप्नोटिझमचं माध्यम आहे किंवा क्रिस्टल सायकिक सर्जरी हे एक माध्यम आहे. या माध्यमातून बेसिकली या सेंटरवरती तुम्हाला येण्याची गरज पडते. तुमच्या जिथे तुम्ही अवेलेबल आहात, जिथे तुम्ही आत्ता आहात, व तुम्ही पुण्यात आहात, मुंबईत आहात, सोलापूरमध्ये आहात, कोल्हापूरमध्ये आहात, नागपूरमध्ये आहात, किंवा तुम्ही भारताच्या कुठे बाहेर तुम्ही असलेला आहात, तरीसुद्धा त्यांच्यावरती, त्या मुलांवरती काम आपण करतो. हे शास्त्र सटीक आहे. हे शास्त्र 5000 वर्षापासूनचं चालू असलेलं शास्त्र आहे. आणि या शास्त्रामधून ब्रेनची प्रोग्रामिंग केली जाते, याला ब्रेन प्रोग्रामिंग म्हणतात. आणि ह्या ब्रेन प्रोग्रामिंगच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा प्रोग्राम घडून त्यांना अभ्यासाकडे पूर्णपणे प्रवृत्त केलं जातं, अभ्यासाकडे त्यांना वळवलं जातं. आणि मोजून 21 दिवसामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो. त्या विद्यार्थ्यामध्ये असू देत, तो एखाद्या मोठ्या व्यक्ती असू देत, 21 दिवसामध्ये त्याच्यामध्ये फरक जाणवतो. ही गॅरंटी आमची असते. आणि पुन्हा हे पूर्ण असं घडू नये, पुन्हा ते त्या लतमध्ये जाऊ नये म्हणून काही गोष्टी आपण पॅरेंट्सला आपण शिकवतो, आपण सांगतो की पुन्हा तो कळत नकळत पुन्हा त्या वळणावर जाऊ नये म्हणून आपण काय काय उपाययोजना पहिल्यापासून केल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत, हे आपल्या पॅरेंट्सला आपण सांगतो. तर चला आपण विद्यार्थ्यांना घडूयात, चला त्यांना या लतपासून आपण पूर्णपणे मागे आपण त्यांना खेचूयात आणि त्यांना अभ्यासाला लावूयात. कारण हे आपले भविष्य आहे. आणि हे आपलं भविष्य जेव्हा मोठं होईल त्याच वेळेस या जगाचा विकास होईल, या समाजाचा विकास होईल. मी डॉक्टर शिरीष काकडे, अध्यक्ष व्हीनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्ट. इंटरनॅशनल मेंबरशिप आपल्याकडे आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुमची कुठलाही प्रॉब्लेम असेल, मुलांचा असेल, मोठ्यांचा असेल, कुठल्याही प्रकारची लत असेल, मला संपर्क करा. 750-7700-770.